चोरीच्या गुन्ह्याची विचारपूस जाऊन त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगितलं जे काही आधीचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये या आरोपींचा सहभाग आढळला तर निश्चितपणे त्या सुद्धा आरोपींना त्या गुन्ह्यामध्ये तसं नाही साहेब. एक मिनिट. जे आरोपी तुम्हाला सापडले होते एक मिनिट साहेब, जे आरोपी तुम्हाला सापडले होते त्यांना विचारपूस करून जर इतकं गोधन त्यानं विकत घेतलं का चोरीचं आणलं. आपल्याकडं चोरीचे गुन्हे बी खूप दाखल आहे गोधनचे. मग तुम्ही त्याच्यावर ते टाकू शकत होते, ते चोरीचं लागू शकत होते. चोरीचं लागलं का त्यांची बेल आपोआप कॅन्सल होती. इन्व्हेस्टिगेशन अजूनही पेंडिंग आहे, झालेलं नाही. ऐकून घ्या ना भाऊ, ऐकून घ्या ना. मला हे मान्य आहे, चौकशी चालू आहे साहेब, पण सुरुवातीला त्याला कोर्टात पेश करायच्या पहिले जर लागले नाही लावता येत असं. का बरं नाही लावता येत? कारण सांगा साहेब. कोर्ट विचारेल ना प्रूफ काय आहे तुमच्याकडे. त्यांची जबानी काय नाही, जबानी कोण देणार आहे का आपल्याला? काऊन नाही देणार? आणलं कुठून? नाही कोणी देत, कुठून आणलं? कोणीच देत नाही. नाही कुठून आणलं मग? त्याच्यामध्ये काय बघ तुम्ही याच्या मोटिव्ह बद्दल हे करू नका. काय असं हे ओपनली आपण हे करतो, काही आपण बोलून जातो, काही आम्ही बोलून जातो. याच्यामध्ये सिंपल एक गोष्ट आहे, याचा तपास सुरू आहे. ज्या काही तुमच्या गायी कुठून आल्या, कुणाकडून आणल्या, याच्यामध्ये कोणी सहभागी आहे, याच्या पुढे काय होणार होतं याच्याबाबत पूर्ण तपास केला जाईल. पहिले असं नाही की बाबा ह्याच्यात आम्ही थांबलो, इथं संपलं, आम्हाला वेळ नाही, असं नाहीये. उद्या हीच गोष्ट तुम्ही येऊन परत बघू शकता की वर्ष चालू आहे की नाही. असं नाही साहेब, आमचं म्हणणं एकच आहे की त्यांना जमानत देणारा कोर्ट आहे, आम्हाला मान्य आहे. पण शेवटी कोर्ट तुमची FIR कॉपी तुम्ही पाठवलेले कागद पाहून जमानत देईल. पण तुम्ही जर त्याच्यामध्ये टाकलं असतं, साधं टाकलं असतं साहेब तुम्ही का याच्यामध्ये आम्हाला चोरीच्या गायीचा संशय आहे बा, तर आम्हाला विचारपूससाठी याचा PCR द्या असंही टाकू शकत होते साहेब तुम्ही. गुन्हे दाखल आहे, आणि असे गुन्हे दाखल आहे बा आमच्याकडे. आम्हाला या आरोपीची विचारपूस करायची आहे का याच्यामध्ये वा चोरीचे गायी असू शकते, तर आम्हाला यांना PCR मध्ये देण्यात यावं. संपला विषय साहेब. आम्हाला विचारलंय 16 तास तुमच्याकडे आरोपी होते, तुम्ही काय केलं 16 तासामध्ये ते पहिले उत्तर द्या. प्रत्येकाला वेगवेगळं विचारतं. तुला किती वेळ विचारलं पोलिसांनी? मी 8 माझ्याकडे आरोपी मी अटक केले. 8 जणांकरता 8 लोक माझे बसवले, मॅन पॉवर गेली. इतर आरोपींना मग त्याने काय म्हटलं साहेब, कुठून आणल्या म्हणे काही नाही. जो तो आपण अंग झटकतो ना, कोणी असं म्हणतं का की मी केलेलं आहे? अरे मर्डर करून सुद्धा मला म्हणत नाही मनुष्य की मी मर्डर केलेलं आहे. असं कोणीच ब्लेम स्वतःवर दे. त्याला प्रूव्ह करावं लागतं आम्हाला. ते धागे दोरे आहे ना प्रॉपर आम्हाला जोडावे लागतात आणि ते जोडलेले आहेत. आता हे जे आरोपी विरुद्ध केलेलं आहे काम हे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये केलेलं आहे. मग साहेब मर्डरचा आरोपी तुम्ही आणता, त्याच्यावर लिहिता का यानं मर्डर केला आहे म्हणून? थोडी कबूल करून राहते का मर्डर केला आहे म्हणून? शेवटी तुम्ही त्या कोर्टाला का म्हणता यानं मर्डर केला आहे, याच्याकडून आम्हाला कबूल करण्यासाठी आम्हाला द्या बा, PCR द्या. आमच्याकडे पुरावे हस्तगत करावे लागतात ना साहेब. इतका मोठा पुरावा भेटला ना, हजारो गायीची कतलीचा पुरावा भेटला साहेब. पुरावा नंतर करता ना साहेब. आणि एवढी आपली बडी गंभीर घटना होणे किंवा सिरियसनेस उसमें होणार थोडं एवढी गंभीर घटना असल्यावर आपण कोर्टाचा विषय होता ना, तुम्ही मागायला पाहिजे PCR. तुम्ही मागायला नाही, तसं नाही भाऊ. मला म्हणणं आहे काय, तुम्ही असं लिहिलं असतं का हे याच्यामध्ये आम्हाला चोरीच्या गायीचा संशय आहे बा, याच्यामध्ये तसे पुरावे दिसून पडत आहे. तुम्ही लिहिलं असतं एवढ्या गायी भेटल्या, यांच्याजवळ खरेदीचं काहीच सबूत नाही आहे. खरेदीचे सबूत होते का साहेब? गाय खरेदी केल्याचं सबूत होते? ओ वकील साहब, उनके पास ना गाय खरीदी के सबूत थे ना कुछ थे. इसका मतलब सीधा ये गाय चोरी करके लाए. सर संशय तुम्ही कोर्टात सांगू शकता साहेब. मोठा इश्यू होऊ शकतो. सॉफ्ट कॉर्नर झाला साहेब त्यांच्या बाबतीत. सॉफ्ट कॉर्नर झाला, बिलकुल झाला. कायद्याला एवढी मोठ्या गंभीर घटनेला जर सिरियसनेस तुम्ही देऊ शकत नाही. चौकटीमध्ये राहूनच हो ना, तेच म्हणतो साहेब. तो कायदा नंतर झाला असताना गावात शांतता आवश्यक आहे ना. कुठं शांतता आहे? कॉपरेट पहिल्यापासून केलंय आम्ही. आमचे संस्कार आहे साहेब, आमचे हिंदू लोकांचे संस्कार आहे. आम्ही शांत आहोत. आम्ही आमच्या कामाला कुठं स्टॉपेज म्हणजे आमची किती आता साहेब शेवटी मुद्द्यावर येऊ. अशी बय साची चालली तर दिवसभर चालणार आहे, रात्रभर चालेल. आमचं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही त्याच्यामध्ये नोट करू शकता की एवढ्या गायीची कत्तल, इतकं मोठ्या प्रमाणात गोधनचं मांस सापडलेलं आहे, गोमांस सापडलेला आहे, बरोबर आहे ना, गोवंशाचं मांस सापडलेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात. तर यांच्याजवळ हे खरेदी केल्याचं कुठलंही सबूत नसल्यामुळं हे सगळं गोधन चोरीचं आहे हेच दिसून येत आहे.
मग चोरीचं आहे तर आम्हाला यांनी कुठून कुठून काय काय चोऱ्या केल्या याच्या रिकव्हरीसाठी, याच्या विचारपूससाठी त्यांना डबल अरेस्ट करा आणि त्यांना वापस सबमिट करा. साहेब ते करता येते तुम्हाला, मा म्हणणं हेच आहे ना. और ये भी विषय कि भाई अभी हम लोग मिलके यहाँ पे एक कम्युनिटी की तरह हम लोग इकट्ठा हुए, हमारे कम्युनिटी की भावना इसमें दुखाई गई, इसके लिए ये हमारी कंप्लेंट है. हाँ, तो बस वही कंप्लेंट हम दे रहे हैं. उसी इंसिडेंस में जमा होगा ना. सुना ना, तुम्ही ज्या हे ज्या सांगितलं ना त्या चोरीमध्ये जो सहभाग आहे एफआयआर तर काढावं लागतील, मला पुढचे प्रोसिजर करावं लागेल. मी घेतो म्हटलं. नाही साहेब घेतो ना, ते पहिले आता अरेस्ट करून घेऊन घ्या साहेब. हे बघा, हे कसं आहे सांगतो तुम्हाला, हे आता आणि हे असं नाही चालत कायद्यात. मला सगळ्या गोष्टीचा पुरावा घ्यावा लागतो. साहेब पण पहिले काऊन नाही केलं मग असं म्हणलं तर आता आम्ही कधी का जेव्हा तुम्ही त्याला सबमिट करून राहिले असं तेव्हा जर करून टाकलं असतं तर. मी सांगतोय काय तुम्हाला, हे इन्व्हेस्टिगेशन अजून चालू आहे आणि जर तुम्ही तसं पाहिलं तर बाल्यावस्थेत आहे. हो ना साहेब, बरोबर आहे ना. आम्ही बाल्य अवस्थेतच आहोत, तुमच्याकडे सगळं आहे. पण आमचं म्हणणं एवढं आहे की ते आरोपी अंदर असताना सगळं जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे तुमचं चालायला पाहिजे. असं आहे ना, ते बाहेर सुटले, ते बाहेर आहे, आता काय इन्व्हेस्टिगेशन काय चालणार आहे. बघा, तुम्ही हा विषय परत काढला, परत काढताय. तो पहिला जो मुद्दा आहे ना, तो एखादा चांगला माणूस बोलून घ्या. तुम्हाला तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्याला बोलून घ्या, जो आता प्रॅक्टिस करतोय. आता सांगा साहेब, तुमच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये तिकडे पुरावे नष्ट होऊन गेले. ऐका ना, नाही काय पुरावे करणार? नष्ट. कुठले पुरावे नष्ट केले? तू रात्रपर्यंत पैरा देते का संतोष? नाही बरोबर. मग कोण देता पैरा? तुम्ही माणसं लावली का तिथं? आपली मागणी होती. याच्यामध्ये तिथं कुठं पुरावा आहे? पुरावे सॅम्पल्स ऑलरेडी घेतलेले आहेत. आम्ही डॉक्टरच्या उपस्थितीमध्ये घेतलेले आहेत. साहेब तुम्ही नोंदच नाही घेतली किती किलो आहे, किलो करायचं त्याचं काही किती घेणं देणं किती नाहीये. गोमास आहे की कसं जे काही समजा. आहे, ते कशाचं आहे, आजपर्यंत हे पेपर महत्त्वाचं आहे. मध्ये, आजपर्यंत बातम्यामध्ये आम्ही हेच पाहिलं. आम्ही जे पाहिलं अनुभवान सांग साहेब तुम्हाला, आजपर्यंत बातम्या अशा झाल्या का 400 किलो गोमास जप्त, 1000 किलो. आमच्या वणीच्या केसमध्ये लिहा ना 1000 किलो गोमास जप्त म्हणून. जास्त होतं ना, असं लिहा ना. असं आमच्या वणीच्या केसमध्ये दिसत नाही साहेब. आपण जेव्हा गेलो पायी फिरलो, पूर्ण एरिया फिरलो आपण. 50 मीटर तरी एरिया असेल तो का नसेल? 50 मीटर एरिया, 50 मीटर एरियामध्ये सर्वीकडे काय काय विखरलेलं होतं. आता जाऊन बघा बरं, ते सर्व क्लीन केलं. नाही साहेब, तसं नका करू. तुम्ही विषयांतर नका करू साहेब. ते जाऊ द्या, ते सोडा. आमचं म्हणणं काय साहेब, नाही साहेब, आमचं म्हणणं एवढं आहे साहेब की तुम्ही त्याच्यामध्ये वणीमध्ये जसं लिहा ना साहेब, हजारो किलो गोमास होतं, 1000 किलो होतं, 1200 किलो होतं, 800 किलो होतं. लिहा ना तुम्ही साहेब. मोजमाप आम्ही सगळं घेतलेलं आहे, ते पंचनाम्यामध्ये घेतलेलं आहे. तुम्ही काय कुठे आहे साहेब? दाखवा ना आम्हाला, दाखवा. पंचनाम्यामध्ये दाखवा आम्हाला, दाखवा द्या 1000 किलो मास आहे म्हणून. हा काय प्रकार आहे? इन्व्हेस्टिगेशन मध्ये इंटरफरन्स आहे. पंचनामा आता दाखवता येत नाही. ठीक आहे, नका बघायचं बघू शकता. नाही नका दाखवू. तुम्हाला त्रास होतो नका दाखवू. तुम्हाला बघायचं, फाईल पाहू शकता, खरंच पाहू शकता. पण जनतेसमोर हे बरोबर नको. आम्हाला तुमच्या याच्यामध्ये जर कुठे येत असेल तर आम्हाला ऐका, मी तुम्हाला एवढं सांगतो, या गुन्ह्यामध्ये कोणालाही स्पेअर करण्याचा कुठलाही काही संबंध नाही कोणाचाही. 100% चांगली कारवाई केली, योग्य कारवाई करतोय, कायदेशीर कारवाई करतोय. तुमच्या भावना दुखावल्या बेल मिळाल्यामुळं याला कोणीही कित्येक दिवस असं ठेवू शकत नाही. आणि तुम्हाला हेही सांगतो, जे काही जे जनावर चोरीच्या मध्ये त्याच्यामध्ये त्यांचा रिलेव्हन्स कुठं असेल, त्यांचे ज्याच्या पद्धतीने तपास करायचा तर त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये कुठंच बाकीच्या आरोपांना किती दिवसात हे बघा, मी सुपरमॅन नाही, आपल्याला देव नाही की भविष्य कळत. आपले तुम्हालाही सांगतो, आता जी इन्व्हेस्टिगेशन पथक आहेत ती आता इथं येऊन बसले. तुम्ही येऊन बसता, सगळे बसलाय थांबले. गेलेले विश्वास ठेवा. परत आलेले. आणि कुठं जाणार आहेत ते? कुठं जाणार? वणीतून जाऊ शकतात का? एकच विषय आहे जाऊ शकतात का सांगा मला तुम्ही वणीतून. हे विषय एक महत्वाचा आहे साहेब आमचा. यांना चोरीच्या गुन्हे यांच्यावर लागले पाहिजे आणि आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, त्याच्यात दुसरा गुन्हा लागला पाहिजे. याचं आम्ही आता तुम्हाला निवेदन देता, तुरंत मध्ये त्याचं आमच्या नावाने एफआयआर फाडा. तसं नाही, आणि काय करा ते करा लागेल. त्याच्यामध्ये आता हे एफआयआर फाडत नाही, तो जो गुन्हा आहे तो गुन्हा त्याच्यामध्ये तो वर्ग होतो. वाढीव करा ना. वाढीव मध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्ही 4-5 जण चला, इन्ग्रेडियंट्स वाचून घेऊ आपण, तुमच्या समोर वाचतो.
तुम्ही इन्ग्रेडियंट बसलं तर लावतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही, माझ्या घरचं नाही लावायचं. जो प्रॅक्टिस मध्ये ऍडव्होकेट असेल त्याला बोलवा ना यार, 2 मिनिटाकरता येत नाही ते प्रॅक्टिस मध्ये जे आहेत, जे आता करंट मध्ये आहेत त्यांना बोलवा. नाही ते आहे त्यांचं, त्यांनाही बोलवा, त्यांच्यासमोर मी वाचतो. फक्त हे जनतेसमोर वाचलं ते काही दोनला बोलवा. बोलणारे सगळेजण बोलणारे सगळे, काही मी पण चुकणार आहे, काही तुम्ही पण चुकणार आहे. आता एवढं केलं तर तुम्ही चुकलं तुम्हाला सगळं माफ आहे, मी चुकलं मला माफ नाही. बोलून घ्या लावा. या, कुणाल बसू आपण इन्ग्रेडियंटचे बोलूया. या. आम्हाला मिळत जातात ना, तसं तसं तपास हा वाढत जातो. मग साहेब मला सांगा, आता इन्व्हेस्टिगेशन करता करता स्टार्टिंग मध्ये एक आरोपी असतो ज्याच्यावरती आम्हाला शंका असते, कुशंका असते, 4 लोकांनी सांगितलेलं असतं. त्या एकापासून आम्ही 15 तयार करतो. 15 कसे तयार होतात ते त्याचं काय बरं इन्व्हॉल्वमेंट मला सांगा, आता टेक्निकली सांगा साहेब, आता इन्व्हेस्टिगेशन करता करता तुम्हाला हे चोरीचं जर दिसलं, तुम्ही चोरीचा गुन्हा ऍड करणार या, हो आणि चोरीचा गुन्हा ऍड केल्यावर मग त्या चोरीच्या गुन्ह्यात पुन्हा त्याला आणा लागेल ना, हो 100% आणणार. आणि पुन्हा मग त्याला तुम्हाला आता हे करता करता समजा हे दिसलं का आमच्या धार्मिक भावना दुखवल्यासाठी केलेलं आहे बा, हे कृत्य दंगल घालण्यात केलेलं कृत्य आहे बा, हे जर दिसलं तर मग त्या तुम्ही ऍड करणार. बरोबर आहे, त्या अनुषंगाने करावे लागेल ना. हो. सीसीटीव्ही कॅमेरा सध्याच्या घडीला 98 कार्यरत आहेत. 98 कार्यरत आहेत. आता 98 कार्यरत जे आहेत सीसीटीव्ही कॅमेरा, मागील किती दिवसाचा आम्ही डेटा बघायला पाहिजे. माझ्याकडे तयार होऊन या भाऊंनी उद्घाटन केलेलं आहे. 3 ते 4 महिने झालेले, विचारून या समोर, यांनीच उद्घाटन केले त्याच्या हाताने. 3 ते 4 महिन्याचा डाटा माझ्याकडे आहे. 1 वर्षापर्यंत डाटा राहतो, याच्या पूर्वीचा डाटा माझ्याकडे नाहीये. 4 महिन्यामध्ये जे काही आहे ते मला बघण्यासाठी, किमान एक कॅमेरा बघण्यासाठी किती वेळ लागेल विचार. महिनाभर घ्या साहेब. आमचं म्हणणं हे आहे, असं म्हणताय तुम्हाला, तुम्ही तसं 10 नाही लोक बघा. बसा, तसं तुम्ही 10 नाही. लोक बसा तिथं, आणि त्या 10 लोकांनी 10 कॅमेरा साहेब लक्ष द्यायचं. संतोष रिपोर्ट देत आहे, त्यानं रिपोर्ट दिला, येणं जर लिहिलं रिपोर्ट मध्ये का ह्या आमच्या धार्मिक भावना दुखवण्यासाठी केलेलं कृत्य आहे, लिहून आहे ना भाऊ, तर ते रेफार मध्ये आलं ना साहेब. आम्ही कुठलं नाही म्हणतोय, ते आम्ही म्हणलं ते चोरीच्या गायी आहे. ते प्रूव्ह करावं लागलं, आमची जबाबदारी. प्रूव्ह केल्याशिवाय कसं ते मान्य करणार आहे? आम्हाला प्रूफ लागणार का साहेब? प्रो साहेब प्रूफ आम्हाला प्रूफ त्या लोकांना मला नाही म्हणत तुम्ही. मी काय म्हणतो, आम्हाला कोर्टामध्ये जेव्हा उत्तर द्यायचं साहेब, तो असतं, नंतरचा विषय होता. अरे नाही ना, असं नाही होत. असं नंतरचा विषय म्हणजे कसा, कोर्ट म्हणेल तुम्ही झोपले का, तुम्ही कायदा वाचलेला आहे, तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे. म्हणले असते या प्रकरणात तुम्हाला काही फरक नाही पडला. आमची अहो, ते कागदावरती घेतात. बोल काय म्हणतो सर, म्हणणं कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला प्रूफ करायचं आहे, बरोबर आहे. आता ते 800,000 ते टीनाच्या शेडमध्ये आपल्याला भेटले, ते तर नंतरचा विषय, तुम्ही सोबत होते माझ्या, बरोबर आहे. सर्वात पहिले आपल्याला जे 2 मुंडके सापडले, जे ताजे होते रोडवर फेकले, त्या दिवशी 11 जानेवारीचा विषय होता, 5 वाजताचा श्रीराम मंदिराचा विषय होता. आता मला एक प्रश्न तुम्ही स्वतः उपस्थित करून का ज्या दिवशी राम जन्मभूमीचे श्रीराम मंदिर बनलं, प्राणप्रतिष्ठा दिवस होता, त्या दिवशी तिथं फेकण्यात आलं. हे दंग भडकवण्याचं पूर्ण षडयंत्र होतं. दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो, ते जे कानावर जे आधार कार्ड लागलेलं होतं त्या गायच्या, ते मुंडकं तिथं फेकलं होतं, ते आपण स्कॅन केलं, ते निळापूरच्या चटपचं होय. तुम्हाला काय म्हटलं, त्याच्यासोबत मी तुमच्या समोर फोनवर त्याला शिवाय दिले, म्हटलं तू शिवा देऊ नका म्हणे, तुम्ही त्याला उचला. आता त्यांना गाय कोणाला विकली तो सांगते, आणि कोणी कापून तिथं फेकलं हे पूर्ण प्रूफ झालं. त्याचे फोटो पण आहे आणि सर्वच गोष्टी आहे. बस त्याच्यावर तुम्ही पूर्ण कारवाई करा. आणि ते 2 बंडे ज्याचे आहे, ते बंड्याचा विषय विल्हेवाट नंतर लावा तुम्ही. नाही सर, उद्या साहेब शिक्षा झालीच पाहिजे. झाली पाहिजे साहेब. प्रत्येक गोष्ट मी बंद झालं सांगू पाहिजे शकत ते. नाही. साहेब असं बंद झालं कोणाकोणाला पाहिजे. मला कसं आहे, आमचं काम आहे ना, न्यूट्रल काम असायला पाहिजे. पोलिसांचं डोळे बंद करून आम्ही काम करू शकत नाही. ते न्याय देवता बसली डोळे बंद करून, आम्हाला डोळे उघडे, कान नाक सगळे उघडे करून काम करावं लागतं. काढली ते तुम्हाला माहिती आहे, आम्हाला तिथेच माहिती आहे. आलं का लक्षात? तसं करता येत नाही. आम्हाला टार्गेट ओरिएंटेड काम नाही आमचं, की याला टार्गेट केलं याच्या मागेच लागून जा, असं चालत नाही राजा. आम्ही असं कुठं केलं तर म्हणतो मग आम्ही घरी बसणार. घटना झाली तर आम्ही म्हणतो कसं असतं, आम्ही नाही म्हणतो टार्गेट करावं. तेच म्हणतोय मी. हे जसे म्हणतायत ना, साहेब आमचं तो जो म्हणणं व्यक्ती काय, आहे तो आपल्या पटलावर आहे का नाही, या कोणाकडनं कोणी घेतलेला आहे हे मला माहिती आहे की नाही. आणि मला दुसरं काही करायची सांगायची गरज नाही. माझ्याकडे फोटो आहे, तुझ्याकडे जसं फोटो आहे, मी पण व्हिडिओ शूटिंग केली ना माझी. मग मी पण ते प्रूव्ह दाखवेल ना तिथं कोर्टामध्ये. आणि त्याच्या अनुषंगाने त्या व्यक्तीला मला बोलवते, मी दाखवतो.
अरे मी कुठं नाही म्हणतोय, मी तेच म्हणतोय इन्व्हेस्टिगेशनचा तो पार्ट आहे राजा. साहेब पण त्याने काय केलं होतं? सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये दिसण्यामध्ये दिसते ना साहेब का हे जे कत्तल झाली आहे हे सगळं चोरीच्या गायीची कत्तल झाली आहे. विदिन सुरुवातीलाच दिसते ना. माहिती याची गरजच नाही साहेब. गवत त्याकडे परवानगी नाही, त्यांनी चोरीच्याच केलेल्या आहेत, चोरीच दिसते ना. डायरेक्ट म्हणणार का तिथे गुन्हे दाखल करा. बाकी सगळं सोडा. तुमचं आमचा दुसरा जो मुद्दा आहे की बा आमच्या धार्मिक भावना दंगल ह्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे हे मान्य करतो, पण चोरीचं जे प्रकरण आहे ना करू द्या ते ना. दिसतं साहेब. ते आम्ही कुठं नाही म्हणतो, सुरुवातीलाच टाका साहेब. अरे आम्ही कुठं नाही म्हणतो, आम्हाला करू द्या ना. आम्हाला केलं नाही साहेब. आम्हाला ते कुठले ना आरोपी. जावं लागेल, मला माझी टीम गठीत कराव्या लागतील, काहीतरी करू द्या ना. मी तुमच्याबरोबर 2 तासापासून बसलोय की नाही, काय करतोय, बोलतोय फक्त. पण त्या दिवशी दंगा जर झाला असता तर आधी कोणाला उचललं गेलं असतं. अरे कशाला अरे ते उचललं जाऊ दे गेलं ना, ते असतं? विषयच नको काढू. ते झाले तो बाजूला विषय. तो पण विषयच काय झाला आपला असता विषय गेला काय? असता, जाऊ दे. आपलं मागणी करायला झालं. आपली मागणी काय आहे? त्याला गुरुजी गुन्हे दाखल झाले पाहिजे. झाले असते जातीय काय? वादी. परत आपल्या घराकडे नाही का? आपल्या मनात भावना आहे का ते? हो सांग, सांग. आपल्या मनात भावना आहे का रोहन तशी नाही नाही आहे का भावना? नाही, नाही, म्हणून आपण नाही केलं ना. संस्कार नाही म्हणत आपले त्याचे. संस्कारच नाही. आपल्या नाही, भावना नाही, तशी नाही नव्हती होत. म्हणून आपण नाही केलं. गरजही नाही. आपल्या गावात अजिबात आपल्या मनात एक विषय नव्हता. आपला गाव आपला वय म्हणजे गावात नाही आणायची. भेटलं असतं त्या दिवशी का आणि भेटली असती. साहेबांना आपल्या लोकांना मला व्हिडिओ डिलीट मारा, लोकांनी व्हिडिओ डिलीट मारले. व्हिडिओ डिलीट मारला तर काय पाहिजे? एवढं सगळं केलं ना आपण. ऑपरेट केलं ना आपण. मग बंडा तो सगळं ऑपरेट केलं. दादा साहेब तुमचं सहकार्य करा. आम्हाला ते चोरीच्या कलमा द्यायला टाका. आता वकील साहेब येत आहे, टेक्निकली द्यायला आपण बोलून घेऊ. हॅलो वकील साहेब का सांगितलं ते पाहून घेऊ. हॅलो नाही ना त्याच्या कलमा वाढवायच्या आहेत. ते ओरिजिनल आमच्याकडे आहे ना, हे तुमची कॉपी आहे. साहेब, एक प्रत दिली आहे. याच्यामध्ये जे लिहिलं आता नावच सगळं नाही ना, शेव नाही ना. जे सोडले, जे आता परवा सोडले करून त्यांच्यावर गुन्हे पुन्हा कलमा कशा वाढवून येईल तुमच्या हातात आहे. बरोबर आहे. तुम्ही ते केले पाहिजे आधी. कोलॅबरेशन करणं माझं काम आहे. ते केलेलं मी तुम्हाला स्वतःहून सांगेल की केलं का नाही केलं. दुसरा विषय जे आता फरार आहे, हा साहेब, परत आरोपी गुन्हा करतो. जे फरार आहे, जे जे जिथं फरार आहे आहे जितक्या लवकर होते तितक्या लवकर त्यांना अटक करा. पण त्यांना अटक केल्यानंतर पुन्हा त्यांच्यावरती गुन्हे लावताना पुन्हा असाच जुना प्रकार झाला नाही पाहिजे. हा, साहेब, लगेच ते गुन्हे दाखल गुन्हे पुन्हा सुरू होतात. सगळे आता गुन्हे पकडतानीच तसे पकडा मग, हो. आणि गुन्हे दाखतानाच तसे लिहा. नाही नाही गेले त्याच्यावर लावा लागत नाही भाऊ. हो ना, गेल्यावर जे सुटले त्यांच्यावर तर लागेल, ते परत त्यांच्यावर लागेल. जे सुटले त्यांच्यावर लागेल, पण जे आता पकडल्या जाईल पुढचं माहिती आहे का? समजलं का? माझ्या घरापाशी जे आता पकडा भावाचं एक लहान मुलगा. त्या तरी आमच्या लग्नावाले सगळ्यांना विषय भावना समजू. लग्नातले वय जे बाकी सगळे- आरोपी वेगळे आहे पुन्हा. बाकी आरोपी वेगळे आहे, मेन आरोपी वेगळे आहे. सर हो ना, ते भाजीपाल्याचा धंदा नाही, धंदा करणारे आरोपी वेगळे आहेत. आता सर माझी तारीख होती गायाची कोर्टामध्ये, ते सर्व मला लोक भेटले. करायचं शेव करून घ्या. त्यांना सुद्धा त्याच्या गुन्हे भावाचं लग्न होतं सर, पूर्ण पद्धतीने लग्नातून उचलून आणलं फाईल म्हणे. दाखल आपण करावी. जे आमच्या रडार मध्ये आहे ते आम्हाला हो, माहिती आहे. आपण माहिती आपण ते आम्ही करणार आहे ना. आम्ही त्याला कसं सोडू शकतो? सर, म्हणजे चोराला सोडून संन्यासाला फाशी लावणार आहे का आम्ही? नाही लावणार, नाही करणार आम्ही तसं. आम्ही तुम्हाला दाखवणार आणि तुम्हाला सांगण्याची पण आम्हाला गरज नाहीये. कोर्टाला आम्हाला पटवून द्यावं लागतं की याचा रोल काय आहे. कोर्ट विचारतं, आरोपी समोर विचारतं. तुमचं बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. पण एखादा जर आरोपी तुमच्या समोर आला या व्यतिरिक्त दुसरा, त्याच्या डुंगणावर जर फटके मारायचे असेल तर तुम्ही बरोबर चार्जशीट तशी बनवता आणि कोर्टामध्ये दाखल करता आणि पीसीआर घेता. पीसीआर घेता, त्याच्या डुंगणावर फटके मारता आणि त्याच्याकडून उचलून घेतात. समजा त्यानं केलंही नसं तर आता अनेक वर्षाचा अनुभव, कसं केलं हे त्याच्या तोंडून कसं उकलवायचं याच्यासाठी मी फटके मारता. हे बी पोलीस स्टेशनचं आम्ही बघितलेलं आहे. हा, हे बी बघितलं आहे. हे बी बघितलं आहे का एखाद्या गुन्हेगाराकडून त्याच्या डुंगणावर फटके मारून तो गुन्हा कसा कबूल करायचा हे बी तुम्हाला चांगल्याने माहिती आहे. आता एवढ्या जणांच्या भावना ऐकून जुने जे सोडल्या गेले त्यांच्यावर गुन्हे पुन्हा कसे दाखल करून फटके कसे बसल नाही, आणि जे तुम्ही फरार आहे त्या फरारींना ताबडतोब आपल्या ताब्यात घेऊन एक वेळ आमचं समाधान करून द्या. आता माझी भाषा तुमच्या लक्षात आली असं. हा, हे सगळ्याची भावना लक्षात. जिथपर्यंत डुंगणावर त्यांच्या फटके
फटके बसणार नाही. पुन्हा महिन्याभराने एखादी जर गाय कापल्या जाईल ना, हे कोणीही ऐकणार नाही साहेब. सर, हे सत्यता आहे. साहेब, आता साहेब, तुम्ही गाव सोडून भला वर्षांचा 2 वर्षांचा, पण याचं भुगतान वनीकरांना साहेब भोगावं लागेल. त्याच्यामुळे यांच्या सगळ्यांच्या भावना एकच आहे. आता स्पष्ट भाषेमध्ये की तुम्ही समजले असाल आणि तुम्ही करू शकता. हे आम्ही नाही करू शकत असं म्हटलंच नाही. प्रत्येक गोष्ट करू शकतो. एक वेळ फरारी लोकांना उचला, ढुंगणावर ताकदीनं फटके मारा. आमचा एक कार्यकर्ता येईल पुढ्या ताकदीनं, नाही व्हिडिओ नाही करायचा रे पोलीस मारताना, पण त्याला कबूल करते काही कुठून चोरून आणलं. बरोबर कबूल करा सर. साहेब त्यासाठी पीसीआर घ्या ना साहेब, त्यासाठी पीसीआर घ्या ना. पीसीआर घ्या ना. चोरीचे गुन्हे दाखल करायला. चोरीचे गुन्हे दाखल माणसाला करा. फटके मारता सर, जो गुन्हेगार नसो खाली या गुन्हेगार आहे. आता ह्या निलेश भाऊ इकडे बोला. अरे, निलेश बोला, इकडे बोला. तुम्ही काही गोष्टी काही बोलवा, हवं तर निलेश बोला. तुला नाही बोलू शकत तर आम्ही बी नाही बोलू शकत ना, पण आमची भाषा समजली पाहिजे ना तुम्ही. काय पण ते सगळ्यावर गुन्हे लागले पाहिजे. आता वकील साहेब आले ना, बोला, हा, बोला, इकडे बोला, ओके. दुखले पाय. एवढ्याजवळ जाते दोन. सगळ्या गायी काही विकत घेतल्या तर त्यांच्याजवळ पुरावा नाही आहे. आपल्याजवळ तो पुरावा सापडला, इतकं मोठं गोमांस सापडलं, तिथं हजारो किलो गोमांस सापडलं. त्याच्या अर्थ कमीत कमी 200, 400, 500 गोमातेची कत्तल झाली असेल, किंवा गोवंशाची म्हणू आपण, गोवंशाची कत्तल झाली असेल, त्याचा पुरावा. मग या गायी चोरीच्या होत्या ना, त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करता येते. बरोबर, गुन्हाच दाखल करायचा आहे ना. नंतर चोरी केल्याच्या काही. त्याच्यानंतर त्यांच्यावर 153A अंतर्गत कारवाई होत होती. म्हणजे आमच्या धार्मिक भावना भडकवण्यासाठी, गावामध्ये दंगल भडकवण्यासाठी केलेलं हे कृत्य आहे बा. कारण जे मुंडके वगैरे कापून रस्त्यावर फेकले ना, हा तर पुरावा आहे ना. काय ह्या धार्मिक भावना पुरावा आहे ना, ह्या धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न आहे म्हणून. मग ह्या धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न आहे तर त्या कलमामध्ये त्याला लागायला पाहिजे होता. आता आम्ही येतो अडून काय ह्या कलमात त्या सुटलेल्या आरोपीवर तुमच्या FIR मध्ये ऍड करा बा, आणि या कलमांतर्गत त्याला गुन्हा अरेस्ट करा. हे कलमा अंतर्गत अरेस्ट केलं, जमानत झाली. आता टेक्निकल यांनी काय केलं, नाही तुमच्या रेंज मध्ये बसायला जमत नाही साहेब. तुम्ही काय बोलाल काय गॅरंटी आहे? त्याला रेंजच्या बाहेरच राहते थोडं. सांगा निलेश. यांचं काय झालं, यांनी काल पेश केलं, बेलआउट झाले. आपल्या BNS कायद्यामध्ये डबल वापस त्यांना PCR मागण्याचा अधिकार आहे, पण आता ते बेलआउट अधिकार आहे ना. टेक्निकली कोर्टाला परमिशन घेऊन त्यांचा PCR हे घेऊ शकतात कोर्टाकडून ना. 100%. पण फक्त त्यांना हेच म्हणणार आहे का, हे चोरीच्या गुन्ह्याची केस आम्हाला अंतर्गत आम्हाला अजून इतर गुन्ह्याची वाढ झाली, आम्ही इतर गुन्हे याच्यामध्ये ऍड करण्याची परमिशन मागावं लागेल JMFC कोर्टाला. बरोबर. आणि डबल त्यांच्या तपासासाठी त्यांना अटक करण्याची परमिशन घ्यावं लागेल. साहेब आता हे तुम्ही करायला तयार आहे का? 10 मिनिटापूर्वी 15 मिनिटापूर्वी तुम्ही येण्याच्या अगोदर तेच सांगितलं. नाही ना साहेब, हे काय सांगितलं तुम्ही? अरे बरोबर ऐका, मी काय आणि SDPO साहेब काय दोघांनी मिळून तेच सांगितलं आहे. बरं, आता आपण एक प्रकरण संपवू. आता मला सांगा साहेब, यांनी जे म्हणताय ते तुम्ही उद्या मागता का? परत आता याच्याकरता पुरावे नको सर. 153 तर आरामशीर लागू शकतो. लागू शकतं. 153 लागणं जानकारी मुख्य रस्त्यावर आहे. 153 ला शिक्षा किती आहे सर? बेलेबल असेल ना ऑफेन्स. किती शिक्षा आहे? 3 वर्षाच्या खालची सर. आता जे सेक्शन लावलेले त्याला शिक्षा किती याचे 7 वर्षाच्या खालच्या आहे? तरी अरेस्ट केलं. बेलेबल सेक्शन आहे ते. मला पॉवर आहे मला सोडायची. स्टेशन डायरी मधून बेल देऊ शकलो. बिलकुल. तरी मी अरेस्ट केलं. का केलं? लॉ अँड ऑर्डर क्रिएट. लॉ अँड ऑर्डर क्रिएट होणार हे मला दिसतंय असं मी मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये रिझन द्यावं लागतं. कोर्ट मला विचारतं, मी स्टेशन डायरी रंगवली आहे एका पानाची. साहेब विषयांतर होत आहे. मी तुम्हाला अजून सांगतो आपलं म्हणणं काय, साहेबांचं म्हणणं काय, वकील साहेबाचं का तुम्ही उद्या कोर्टाले परमिशन मागू शकता. 153 आणि चोरीचा गुन्हा आम्हाला दिसत आहे, आम्हाला त्यांना वापस अरेस्ट करून त्यांचा PCR घ्यायसाठी परवानगी द्या म्हणून.
त्यांचं म्हणणं हे आहे तर तुम्ही तेवढं आम्हाला करून द्या त्यांच्या टेक्निकल मनानुसार. अडचण असेल 153 ची एखादी संघटना रिपोर्ट देईल. दिलं नाही. 153 डबल अरेस्ट करा. दिला आहे आता दिला आहे आता दिला आहे. आता याच्या पुढचा आता हे करायचं आहे. आता ते आपली प्रोसेस. आता वकील साहेब चोरीचा गुन्हा जे होते का त्याच्यात ते सांगा आता. नाही ते तपासातील असं डायरेक्ट FIR नाही होत. हा एफआयआर पण आता यांनी हे तर म्हणू शकते ना, तपासात येऊ आता हे 2 दिवस तपास झाला बा संजय झाला मग. आम्हाला संशय आहे बा याच्यात 100% यांनी विकत घेतल्याचं कुठं दिसत नाही विकत घेऊन कापल्या म्हणून ह्या चोरीच्याच आहे बा. बरोबर या 2 दिवसात तपासात दिसलं म्हणून आम्ही उद्या येईल तशी मागणी करल बा. मागणी करू शकतो. बरोबर आहे. मागणी करू शकतो. ऑलरेडी यांच्या इथं चोरीची नोंद आहे. नोंद आहे. तुमच्याकडे नोंद आहे. आणि एकही चोर भेटला नाही. रिपोर्ट दिलाय हा. आणि माल मास भेटलाय तुमचा माल भेटलाय आणि सरकारनं तिथे नागेंद्र कुणी नोंद आहे ना, इकडे पण नागेंद्र. एका व्यक्तीकडून 2 संख्या काय कोर्टा समक्ष ठेवला. कोर्टाने आम्हाला परवानगी दिली. कलमवाडीची कलमवाडीचं आम्ही ते पुढे बरोबर आहे की नाही? ते सांगितलंय ऑलरेडी. तरी नाही बाकी काहीच नको. याची शंकेचं निरसन होणं गरजेचं आहे. याच्यावर 153 लागू शकतो. त्याच्यावर 153 लावून तात्काळ त्यांना साहेब आपल्याकडं वकील साहेब यांच्याकडं कमीत कमी 100 गुन्हे नोंद आहे गाईच्या चोरी गाईच्या चोरी. चोरी गेलेले आरोपी केलं. 100 गुन्हे आहेत. ऐका सांगा साहेब. टेक्निकल प्रॉब्लेम साहेबांना पण माहिती आहे, ह्या साहेबांना पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. 153 हे लावलं. 153 लावल्यानंतर मला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. मला चार्जशीट दाखल करता येत नाही. चार्जशीट दाखल करताना ना अरे हा 5-5 वर्षापासून पेंडिंग आहे. फायदा काय? मी आहे तोपर्यंत व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मी 5 वर्ष इथे राहणार नाही. SDPO साहेब राहणार नाही. त्याच्यानंतर कोण किती ग्रॅव्हिटी घेतं हे मला माहिती नाही. तुम्ही म्हणणार साहेबांनी करून गेले, तो म्हणेल ते आता राज्य शासनाकडे गेलाय परवानगीला, ते येऊ दे. 5-5 वर्ष रस्त्याला चालून देऊ. तुम्ही किती दिवसात परवानगी पाहिजे साहेब तुम्हाला? नाही होत. असे किती पेंडिंग आहेत राजा हो, भरपूर आहेत आमच्याकडे. आम्हाला माहिती आहे ते टेक्निकल प्रॉब्लेम काय आहे. कोणीच कोणाचं हे करत नाही. प्रत्येकाला जे प्यारा आहे ते प्यारा आहेच. बरं तुम्ही जे काल केलं हा. जे गुन्हा नोंद केला हा प्रूफ झाला का? तुम्ही फक्त FIR केला ना? प्रूफ होईल नाही ते तिकडे आहे ना. कायद्यामध्ये प्रूव्ह करण्यासाठी मला ऐका ना, हे बी प्रूफ नंतर होत बसेल ना. राज्य शासनाची परवानगी तुम्ही आत्ता तर लावा. दोषारोपपत्र दाखल करताना लागेल. तुम्ही झाड तर लावा, वाढल नाही तर उन्हाळ्यात मरल. झाड लावलंच नाही तर ते तुम्ही आम्हाला कसं करा? बोलणार ना की होते बेराणी नाही हो, साहेब, ते असे लावून गेले. आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही नाही म्हटलं. साहेब नायकचे अनिल कपूर बना. गरज आहे आता. ते हा जो आहे ना सब्जेक्ट हा प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे. येस ट्रान्सपरन्सी मस्ट आहे. उद्या चालून हे ब्लेम करणार नाही, तुमचं साहेबांनी म्हणणं हो म्हटलं. 100% बरोबर आहे. FIR तुम्ही करू शकता. दोषारोपपत्र दाखल करताना तुम्हाला परवानगी लागेल. हे सगळे बाकी कलम वेस्ट जातील माझे. हे जे आहे ना सगळे वेस्ट जातील. काहीच राहणार नाही. ते पेंडिंग राहील. तोपर्यंत समोरचा व्यक्ती आहे नाही हे चालला अल्लाह को प्यारा. काय घेणं देणं. याच्यात 2 ऑप्शन करता येईल ना. याच्या आधारावर दुसरी FIR करा ना. बिलकुल. दुसरी FIR वकील साहेब टेक्निकल दुसरी FIR कोण नाही होणार याच्या आधारावर? कोण नाही? रिझन काय आहे? धार्मिक भावना दुखवली. रिझन काय आहे? FIR चा रिझन देणार ना. इकडे ह्या FIR मला त्याच्यामध्ये घ्यावं लागेल की नाही? 100% ऑलरेडी घेतलेला आहे FIR. तुम्ही सेकंड FIR का करता कोर्ट मला विचारेल. त्याच्यामध्ये सेक्शन तुम्ही वाढवा. सेक्शन वाढवा. तुम्हाला वाढवायचंय ना वाढवा सेक्शन. कोर्ट नाही म्हणत नाही ना. एकाच प्रक्रियेकरता 2-3 वेळेस होऊ शकत नाही. एकच घटना एका ठिकाणी झालेली 4 लोकांबरोबर. बरोबर आहे. 4 वेगळ्या FIR करतो का मी? एकच FIR घेतो त्याच्यामध्ये 4 नावं घेतो साक्षीदार म्हणून. तर एखाद्या गावामध्ये एखाद्याने कोणाची धार्मिक भावना दुखवली. कोणीत FIR होते, वरोऱ्यात FIR होते, चंद्रपुरात FIR होते, नागपुरात सगळे FIR क्लब होते. होतात. सगळे नंतर क्लब होईल ना? होतात. सगळे क्लब होईल ना? होतात. होईल ना सर? नहीं हमारे वरिष्ठ भी बोल देते एक ही मैटर में अगर 4 जगह हो रहा है ना तो इन्वेस्टिगेशन पावर वेस्ट मत करो. एक जगह क्लब करो और इन्व्हेस्टिगेट करो. करू ना सर. बिलकुल. आम्ही कुठं नाही म्हणतोय. आम्ही याच्यामध्ये वाढतो ना. परवानगी घेतो. आम्ही परवानगी घेतो ना. मी नाही म्हटलंच नाही ना. परवानगी घेतो. मी नाही म्हटलंच नाहीये. बरं वकील साहेब सांगा ना आता काय होऊ शकते याच्यात? परवानगी घेतो. सेक्शन कोर्टाची ना. कोर्टाची परवानगी घेऊन द्यायला भाऊ तुम्हाला विश्वास आहे का? 100% विश्वास आहे ना. 100%. बस तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची गॅरंटी माझी.
पण आम्हाला फक्त त्यामध्ये उद्या परवानगी टाका चोरीच्या गुन्ह्याची, आणि ते गुन्हे वाढवून घेतात ते. काय गुन्हे वाढवा. आणि जे फरार आरोपी आहेत याच्यामुळे ना आता याच्यामुळे एवढा चॅलेंजिंग टास्क झालेला आहे. 2-3 ते स्पॉटचे केले त्यांना बाजूला घटना तर वेगवेगळ्या आम्हाला पाहायचं आहे. एवढी मोठी चोरी झाल्या, एवढं जनावर चोरी झाले, सापडला. एक मिनिट राहा. तेव्हा गरम झाली आपण वही किती गरम होऊ नये, वही किती गरम होऊ नये. गरम झाली आता इथं. एक मिनिट राहा. आपण बैठकीत बोलल्याप्रमाणे इथं जे आता ठरत आहे हे मान्य आहे का? उद्या ते कोर्टात टाकणार. हा? सगळेजण हात वर करा. मान्य असेल तर उद्या किती वाजेपर्यंत उद्या दिवसभरात बदलतो. उद्या दिवसभरात टायमिंग. उद्या तुम्ही कोर्टाला परमिशन उद्या मागा साहेब. कोर्टात नाही गेले आपण काय ते. सर आई साहेब देतो, मी स्वतः परमिशन मागायच्याच कोर्टात हजर राहतो. साहेब त्याचे भाऊ बी माझ्या आरोपी होते बरं. ते गोरक्षाचे. मी काय म्हणतो, वकील साहेबांच्या थ्रूच आपण ते काय असेल प्रोसिजर करून घेऊ. आणि आता जे काही डेलिगेशन असेल ना बाकीच्यांना जाऊ द्या. एक 3-4 लोक आपण ऑफिसमध्ये बसू, आपापल्या चेअरवरती बसू आणि मग बोलू. नाही, फक्त यांना मला हे सांगायला लागेल साहेब आता इसके बाद ये नहीं होना, प्रिवेंशन का तो हमारा जिम्मा है. प्रिवेंशन का जिम्मा हमारा है. साहेब जे गाईचा बिल्ला भेटला एक नाही भेटलं बिल्ला भाऊ. दिले आमच्या एका विषयाला दुसरं आता साहेबाचं म्हणणं आहे का उद्या दिवसभरात मनीष उद्या दिवसभरात साहेब कोर्टाला परमिशन मागल की टेक्निकली पॉइंट वकील साहेब राहणार. आपल्याला भरोसा साहेबावर करावा लागेल ना. वकील साहेबावर तर आपल्या गावचे लेकरू आहे त्याला विशेष नाही. बरोबर आहे साहेब, म्हणूनच करावं लागेल म्हणून साहेब, म्हणूनच मी म्हटलं तुमच्यावर भरोसा करावा लागेल म्हणून. शेवटी आमचा कायदा सुव्यवस्था तुमच्या हातात आहे ना, गाव तुमचं आहे ना. त्यामुळं उद्या नाही उद्या दिवसभरात परमिशन मागल. ठीक आहे बंटी, ठीक आहे क्या उठा का संजीव मान्य आहे सगळ्यांना? घेऊन त्या परमिशन काढायला आणि या अनुषंगाने ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत जे आहे त्या अनुषंगाने जी मान्य आहे का? चला उद्या अठरा जानेवारीला वणी शहरात दिपट परिसरात जत्रा मैदानात जवळपास 2 गाईचे राजमाताचे मुंडके रस्त्यात रंगनाथस्वामीच्या मंदिरात चौपुरीवर आढळून आले. त्यानंतर संपूर्ण प्रकारची वस्तीतील असता हजारो गाई साधारणतः अनेक लाल मांस जे शिबीनं उचलताना मांस दिले एवढा प्रचंड प्रमाणात गोवंशाची हत्या त्या वणीत शहरात करण्यात आली. पोलिसात FIR दर्ज झाला. अनेक हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दलाचे, विश्व हिंदू परिषदेचे अनेक कार्यकर्त्यांनी पोलिसात FIR दिला. पोलिसांनी ज्या पद्धतीने याचा तपास करायला पाहिजे होता दुर्दैवाने त्या पद्धतीने तपास झाला नाही. खरं तर एवढ्या मोठ्या गाई जनावरे मागच्या अनेक दिवसांपासून चोरी जात आहे. जे आरोपी सापडले त्यांच्या चोरीच्या तमा लावल्या असता तर आरोपीला बेल झाली नसते. परंतु दुर्दैवाने त्यांच्या चोरीच्या तमा लावल्या आणि एवढी दिरंगाई केली. पशुसंवर्धन विभागाचा अहवाल येण्यापूर्वीच ते मांस नष्ट केलं आणि ते मांस तशाच होतं याची शहानिशा केली नाही. आणि एवढं करू नये पोलिसांनी माननीय न्यायालयाला PCR विचारला नाही. खरं तर अजून आरोपी सापडायचे होते. ते आरोपी सापडेपर्यंत मान्य न्यायालयाला PCR विचारला असता तर निश्चितपणे मान्य न्यायालयाला PCR मंजूर दिला असता. आणि त्या आधारावर जे पुन्हा याचे दादे दोरे जे जिथपर्यंत पोहोचले ते निश्चितपणे त्याचा सुधार मिळाला असता. आणि फार मोठं षडयंत्र या निमित्ताने वणी शहरात झालं. दुर्दैवाने शांतताप्रिय शहर आहे. अनेक ठिकाणी लोकांना सहनशीलतेनं वागले तर तिथं उद्रेक झाला असता. फार मोठं वणी शहरात 2 गटात किंवा 2 विभिन्न ह्याच्यामध्ये
खूप मोठा हे झालं असतं. पण दुर्दैवाने अनेकांनी शांततेने मार्गाने प्रकरण हाताळलं. पोलिसांच्या विश्वासावर प्रश्न निर्माण होते. पोलिसांनी विनंती केली, पोलिसाला विनंती देऊन अनेकांनी पद शांत राहिले. पण दुर्दैवानं पोलिसांनी त्यांना पीसीआर विचारलं नाही. मान्य न्यायालयाला पीसीआर विचारलं असतं, आरोपींना पीसीआर मिळाला असता आणि इतर मेन आरोपी सापडले असते आणि पशुसंवर्धन विभागाचा अहवाल जर त्यांनी पाहिला असता निश्चितपणे ते मांस तशाच सिद्ध झालं असतं. पण तेही त्यांनी दडबड न करता अहवाल येण्यापूर्वीच ते मांस पूर्णतः उचलून फेकून दिलं. तर जेव्हा मुद्देमाल सापडते तो मुद्देमाल त्याचं वस्तुस्थिती मोजदात ठीक आहे, मोजदात करायची पद्धत शक्य नव्हतं. परंतु ज्या जेसीबीच्या सायनं ट्रॅक्टरमध्ये ट्रक भरून त्या 5-10 ट्रॅक्टर भरून त्याचं वे ब्रिजवर वेस्ट करता आलं असतं, त्याचे मोजमाप केलं नाही. म्हणून दुर्दैवाने आज अनेक हिंदुत्ववादी संघटना आम्हाला आमची मान शर्मिळ आमची राजमाताचा दिवसा एवढा मोठ्या प्रमाणात तत्पर होत आहे अनेक दिवसापासून. त्याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष व्हावं ही चिंतेची बाब आहे. आज जे नगर परिषद क्रमांक काढत आहे हे जर क्रमांक मागच्या 4 दिवसांमध्ये काढलं असतं तर हे झालं असतं. परंतु आज मात्र दुर्दैवाने प्रतराचे शान म्हणजे खरं तर वणीसारख्या शहरात एवढं मोठं प्रद उद्भवलं. म्हणून आमची आज अनेक हिंदू संघटनेच्या वतीनं आज पोलिसांना विनंती आहे, नव्हे तशा सूचना आहे, त्यांनी तातडीनं जन्मामध्ये वाढ झाला पाहिजे. अनेक चोरीच्या गायी हरवल्या याचा रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टच्या आधारावर मुद्देमाल सापडला म्हणून त्याची त्यांना पुन्हा आरोपी करून जन्मामध्ये वाढ करून त्यांचा पीसीआर देऊन त्याचे शेवटच्या माणसापर्यंत यापुढे भविष्यात या शांतताप्रिय शहरात एकही जो मातेचा वध होणार नाही यासाठी सर्व हिंदुत्व संघटना पुढाकार गरजेचं आहे असं मला मानते. आज मात्र माननीय एसडीपीओ माननीय ठाणेदार यांनी उद्यापर्यंत आम्हाला अवधी दिला. मान्य न्यायालयाची उद्या ते परवानगी मागून त्यांना जन्मामध्ये वाढ करणं आणि त्यांना त्यांचा पीसीआर साठी उद्या त्यांना परमिशन देणार आहे. मान्य न्यायालयाने परमिशन दिल्यानंतर पुढील चौकशी अतिशय चांगल्या पद्धतीने सदर प्रकरण माननीय गृहराज्याच्या माध्यमातून एसपी साहेबांनी दिलं. मी स्वतः एसपी साहेबांशी बोललो. एसपी साहेब सुद्धा या वणी शहरावर लक्ष ठेवून आहे. निश्चितपणे मी समाधानी आहे. परंतु भविष्यात एकही गोमातेचा वध या ठिकाणी होणार नाही, तत्काल होणार नाही. जे एका विशिष्ट सभा तुला जाती धर्माचा असो, तुला जातीचा असो, जो गोमातेचा आमच्या राजमातेचा अत्यावध करणार आहे, तत्काल करणार आहे अशाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मताचा मी आहे. एवढं बोलतो. धन्यवाद. सर, पोलीस प्रशासनानं तुमच्या मागणीला नाही धरलं तर पुढची भूमिका तुमच्या माध्यमातून का राहणार आहे? माननीय न्यायालयाने उद्या परवानगी दिली तर निश्चितपणे पोलीस प्रशासन त्या आरोपींना पुन्हा अटक करून त्यांचा पीसीआर देऊन मुख्य आरोपीपर्यंत पोलीस प्रशासन पोहोचणार आहे. शेवटी न्याय प्रविष्ट आहे. मान्य न्यायालयाने उद्या परवानगी दिली नाही तर नंतर काय करू, समस्त हिंदुत्व जनसमुदायाला सोबत घेऊन भव्य मोठी इथं या वणी शहरात आम्ही म्हणतो रॅली आंदोलन निषेध आंदोलन करू. कारण की आमच्या राजमातेचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. वणी शांतप्रिय असा शहराला कोणत्या प्रकारचं जालपोट लागणार नाही. आमचं आंदोलन निश्चितपणे सर्व जाती धर्माचं, आमचा विरोध जाती धर्माला एका विशिष्ट जाती पंथाला नाही. ज्यांनी आमच्या राजमातेचा हत्या केली, राजमातेची दिवसाळ तक्रार दिली अशा आरोपींना सजा व्हायला पाहिजे या मताचं आम्ही आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विषय गेलाय का? कारण गृहमंत्रालय तेच सांभाळत आहे. नाही, फडणवीस साहेबापर्यंत विषय गेला नाही. काल माननीय केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह तिथं होते. सुरक्षा व्यवस्था बंदोबस्त होते. अनेक मान्यवर नेते, नितीन गडकरी असेल सर्व नेते त्या अशा गर्दीमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय मुख्यमंत्री साहेबची भेट होशीतलाय. परंतु गृहराज्यमंत्री ग्रामीण पंचायतजी भोयर साहेब यांच्या माध्यमातून मी स्वतः बोललो. त्यांच्या माध्यमातून ते स्वतः एसपीला फोन केला. मी सुद्धा एसपीशी बोललो दिवसला. परंतु येत्या 1-2 दिवसात माननीय आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत विषय पोहोचवणार आहे. झालेल्या गोमातेची कत्तल मुंडके छाटून रस्त्यावरती ठेवणे हे अतिशय निषेधार्थक कृत्य होतं. ज्याने कोणी केलं त्यांच्यावरती कडक कारवाई करावी असं सगळ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या प्रमुख लोकांनी केली होती. पण पोलीस प्रशासनाने काहीतरी थातुरमातुर विभाग करून एक चार्जशीट दाखल करून त्यांना अटक केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी सोडून दिलं. हे अशोभनीय विषय होता. म्हणून आज सर्व वणीतील सर्व हिंदुत्ववादी संघटने सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी इथे बैठकीच्या माध्यमातून धरणे आंदोलन केलं आणि त्या माध्यमातून पुन्हा जे गुन्हेगार सुटून गेलेले आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा
आणि जे गुन्हेगार फरार आहे अजूनही पकडल्या गेलेले नाही त्यांना तात्काळ पकडून त्यांना सुद्धा कारवाई करावी अशी इथे आज सगळ्यांमुळे आम्ही मागणी केलेली आहे. दिनांक 11 तारखेला वणी शहरामध्ये जो प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय प्रकार होता. या प्रकरणामध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे की जवळपास हजारो किलो गोवंशाचं मांस या ठिकाणी सापडलं आणि इतका गंभीर प्रकरण असताना सुद्धा या ठिकाणी फक्त गोहत्या बंदीचा कायद्याअंतर्गत गुन्हेगारांवर कलमा लावण्यात आल्या आणि त्यांना एका दिवसात बेल मिळून ते मोकळे झाले. परंतु यामध्ये अंतर्भूत कलमा जर लावल्या गेल्या असत्या तर त्या गुन्हेगारांना नक्कीच या ठिकाणी PCR सुद्धा भेटला असता. आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस हिंदूवादी संघटना एकत्र आलो त्यावेळेस आमची प्रमुख मागणी होती की ज्या हजारो गोवंशाचं कत्तल झालं आहे हे गोवंश नक्कीच खरेदी केलेलं नाही आहे. तर मग ज्या प्रकारे पोलीस स्टेशन मध्ये शेकडो तक्रारी जमा आहे गोवंश चोरीच्या, त्या चोरीचे गुन्हे सुद्धा त्या आरोपींवर दाखल करायला पाहिजे होते. ज्या प्रकारे राजमाता म्हणून संपूर्ण देशामध्ये गोवंशाला दर्जा आहे त्या अंतर्गत जे शीश कापून रस्त्यावर फेकण्यात आलं ते नक्कीच हिंदू धर्माच्या भावना भडकवणारं कृत्य होतं आणि या कृत्याअंतर्गत सुद्धा कलमा पोलीस स्टेशनला लावता आल्या असत्या. परंतु अशी कारवाई न झाल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनेने या ठिकाणी रेतीवर बसून ठिय्या आंदोलन केलं. कायदे तज्ञ या ठिकाणी चौधरी साहेब यांचं पाचारण करून कायदेविषयक सल्ला घेतला आणि या ठिकाणी आज ठरवण्यात आलं की सन्माननीय न्यायालयाला उद्या पोलीस स्टेशन परवानगी मागेल की चोरी अंतर्गत आणि 153A अंतर्गत कलमांचा अंतर्भूत करून त्या आरोपींना डबल अरेस्ट करायची आणि त्यांचा PCR मागायचा. कारण हे प्रकरण उघड्या डोळ्यांनी जेवढं दिसत आहे तेवढं सोपी नाहीये. गोवंश हत्या बंदी कायदा असताना सुद्धा गावामध्ये बिर्याणी सेंटर जर चालत असेल तर हे पोलीस प्रशासनाला आणि आमच्या राजनेत्यांना सुद्धा अतिशय निंदनीय भाग आहे. आम्ही गावात असताना पोलिसांचं एवढं गावात लक्ष असताना हे प्रकार जर सर्रासपणे चालू आहे तर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि आम्ही सर्व हिंदू बांधव सुद्धा कुठेतरी कमी पडत आहोत. हे आता यापुढे घडलं नाही पाहिजे. ज्या आरोपींनी हे हिम्मत केली आहे त्या आरोपींवर कडक शिक्षा झाली पाहिजे. यासाठी मी शिर्डीमध्ये असताना सन्मान्य आपल्या जिल्ह्याचे मंत्री अशोकरावजी उईके साहेब यांच्या कानावर हा प्रकार टाकला आणि त्यांना ते व्हिडिओ सुद्धा दाखवले. त्यांनी तत्काळ SP साहेबांना फोन लावून उचित कारवाई करण्यासंदर्भात सूचना केल्या. आज सकाळी सुद्धा त्यांचा फोन आला व या संदर्भात काय कारवाई झाली म्हणून विचारण्यासाठी मी SDPO आणि ठाणेदाराकडे आलो. तेव्हा मला माहित पडलं की आरोपींची बेल सुद्धा झाली आणि तिथूनच ह्या सगळ्या विषयाला मग सुरुवात झाली की एवढ्या गंभीर गुन्ह्यामध्ये अटक असताना आरोपीची सुटका का होते तर पूर्ण कलमांचा अंतर्भाव नाही होत म्हणून सुटका होते. आमच्या सगळ्यांची मागणी आहे की ज्या कलमांचा अंतर्भाव या ठिकाणी करायला पाहिजे होता त्या झाल्या नाही म्हणून आमच्या भावना या ठिकाणी दुखावल्या गेल्या आणि आम्ही ठिय्या आंदोलन केलं. या ठिय्या आंदोलन मध्ये वणी शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना होत्या आणि त्याच्या समक्ष या ठिकाणी आता पोलीस विभागाने शब्द दिला की कायदेशीर कारवाई अंतर्गत सन्माननीय न्यायालयाला ते परवानगी मागतील आणि आरोपींना परत अरेस्ट करून या ठिकाणी PCR मागतील. आणि असं जर झालं नाही तर हिंदुवादी संघटना शांतताप्रिय मार्गाने यापेक्षा तीव्र आंदोलन करील. हिंदुत्ववादी संघटना शांत आहे याचा अर्थ त्या शंड आहे असं पोलीस स्टेशनवाल्यांनी ठरवू नये. आमच्याला सुद्धा भावना आहे आणि त्या भावना दुखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी कोणी करावा नाही अशी नम्र निवेदन मी या ठिकाणी सर्वांना करतो. जे आरोपी आहेत ते आरोपी आहे. त्या आरोपींना कोणी पाठीशी घालावं नाही. ज्या आरोपींना या गुन्ह्यामध्ये फरार आहे त्या आरोपींचा CDR सुद्धा काढायला पाहिजे की त्यांनी कोणाला फोन केला आणि ते कोण त्यांना आश्रय घालत आहे याची माहिती सुद्धा पोलीस स्टेशननं सार्वजनिक करायला पाहिजे जेणेकरून आरोपींना मदत करणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि आमच्या मागणीला या ठिकाणी पोलीस स्टेशन उद्या कोर्टामध्ये दाखल करून पूर्ण करतील असे त्यांनी आश्वासन दिले आहे आणि हे आश्वासन नक्की पूर्ण होईल. धन्यवाद. नमस्कार, मी अनिल बेहरानी, ठाणेदार वणी.
सर्व वणीकरांना आणि वणी तहसील वासियांना निवेदन करू इच्छितो, परवाची जी घटना आहे ती अत्यंत निंदनीय आहे. त्या घटनेच्या संदर्भामध्ये सकल हिंदू समाजातर्फे आम्हाला जे काही निवेदन देण्यात आलेले आहे, SDPO साहेबांना जे निवेदन देण्यात आलेले आहे, यापूर्वी सुद्धा आम्ही कारवाई केलेल्या आहेत. ज्या लोक कल्प्रिट आहेत त्याच्यामध्ये त्यांना आम्ही अरेस्ट केलेला आहे. माननीय न्यायालयासमक्ष त्यांना हजर करून त्यांना जामीन मिळालेला आहे. इतरही जे आरोपी आमच्या रडारवरती आहेत त्यांना आम्ही लवकरात लवकर तात्काळ अटक करण्याची पूर्ण प्रयास चालू आहेत. आमची टीम त्या गतीने किंवा त्या दिशेने कार्यवाही करत आहेत. तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे यापूर्वी सुद्धा, पुढे सुद्धा आपण सहकार्य करणार आहात याची भावना ठेवतो आणि थांबतो. जय हिंद. थँक्यू.